गुड मॉर्निंग फ्रेंड्स. बघा, रिॲक्शन्स ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड्स आपण सुरुवात केलेली आहे. एक प्रॉपर्टी आपण बघितली होती, दॅट वन इज द ॲसिडिक कॅरेक्टर ऑफ युअर कार्बोक्सिलिक ॲसिड. त्याच्यानंतर पुढच्या प्रॉपर्टीज आपल्याला बघायच्या आहेत. त्यातली दुसरी प्रॉपर्टी आपण या ठिकाणी बघतोय, दॅट वन इज द फॉर्मेशन ऑफ ॲसिड क्लोराईड किंवा ॲसिड क्लोराईड म्हटलं तरी पण चालेल. मग ॲसिड क्लोराईड तुम्ही कसं तयार करणार? We consider the formula of acid chloride, then here it is represented as RC double bond O OH. जर तुम्हाला असा कंपाऊंड दिलेला असेल RC डबल बॉन्ड OH, तर याला म्हणणार तुम्ही ऍसिड. आपल्याला ऍसिड क्लोराईड तयार करायचा आहे, म्हणून याच्यातला जो OH आहे, दिस OH is replaced by Cl. तर आपल्याला ह्या रिॲक्शन मध्ये हा ऍसिड क्लोराईड जो आहे तो या ठिकाणी तयार करायचा आहे. मग या ऍसिड क्लोराईडचं प्रिपरेशन कशा पद्धतीने असेल? हिअर ऍसिड क्लोराईड इज प्रिपेअर्ड व्हेन simply it is the action of PCl3 PCl5 and SOCl2 कार्बोक्सिलिक ऍसिड वर आपण रिॲक्शन कोणाच्या बघतोय? कार्बोक्सिलिक ऍसिडच्या. तर कार्बोक्सिलिक ऍसिडवर PCl3 PCl5 किंवा SOCl2 थायनिल क्लोराईड, फॉस्फरस ट्रायक्लोराईड, फॉस्फरस पेंटाक्लोराईड आणि थायनिल क्लोराईड यांची जर आपण रिॲक्शन केली तर मिळणारा कंपाऊंड तुम्हाला हा ऍसिड क्लोराईड मिळेल. जसं फॉर एक्झाम्पल, समजा या ठिकाणी आपण याच्यात डायरेक्ट एक्झाम्पल घेणार. सपोज हिअर द कंपाऊंड गिव्हन इज युअर CH3 C double bond O OH. This one is your acetic acid. आता nomenclature तुम्हाला सहज जमतंय. When it is reacted with PCl3, त्याला जर आपण PCl3 सोबत हीट केलं, how many chlorine atoms are present in PCl? The same reaction आपण अल्कोहोलची पण बघितलेली आहे. क्लोरीन ॲटम किती आहेत? 3. Therefore here you have to take 3 times this carboxylic acid. बघा, तिघं कार्बोक्सिलिक ऍसिड मधला OH ग्रुप रिप्लेस होऊन जाईल. 3 OH ग्रुप रिप्लेस होतील. तिघं OH ग्रुप रिप्लेस बाय 3 क्लोरीन ॲटम फ्रॉम PCl3. Therefore the compound form is CH3 C double bond OCl plus 3दा OH ग्रुप आहे, 3दा OH ग्रुप आणि हा फॉस्फरस, इट इज POH थ्राइस. ह्याच कंपाऊंडला आपण लिहितो H3PO3. दिस वन इज युअर फॉस्फरस ऍसिड H3PO3. पण इन्स्टेड ऑफ PCl3 सेम एक्झाम्पल आपण घेतलं, फक्त आपण रिएजंट जो यूज केला आता तो PCl3 च्या ऐवजी PCl5 जर यूज केला तर याच्यात काय चेंज करणार तुम्ही? इथं 3दा क्लोरीन आहे म्हणून 3दा आपण ऍसिड घेतला. इथं 5दा क्लोरीन 5 टाइम्स म्हणून 5 टाइम्स तुम्ही ऍसिड घेणार का? तर अजिबात नाही. एव्हरीडे इज नॉट संडे. एकच वेळेस आपण ऍसिड घेणार. कशा पद्धतीने रिॲक्शन बघा, हा OH निघून जाईल, इथं कंपाऊंड मिळेल तुम्हाला CH3 C डबल बॉन्ड OCl. बघा, 5 क्लोरीन मधला एक क्लोरीन आपल्या ठिकाणी या कार्बोनिल कार्बनची व्हॅलन्सी सॅटिस्फाय करण्यासाठी यूज केला. त्याच्यानंतर हा जो H आहे याच्यासोबत दुसरा क्लोरीन, दॅट इज द फॉर्मेशन ऑफ HCl टेक्स प्लेस. याच्यातले 2 क्लोरीन आपण यूज केले, म्हणजे या ठिकाणी शिल्लक राहिला तुमचा PCl3 आणि इकडचा हा ऑक्सिजन, अँड दॅट इज द फॉर्मेशन ऑफ द कंपाऊंड that one is your POCl3 फॉस्फोरिल क्लोराइड, फॉस्फरस ऑक्सी क्लोराइड. तर अशा पद्धतीने PCl3 किंवा PCl5 चा यूज करून तुम्ही ऍसिड क्लोराइड तयार करणार. ऍसिडिक ऍसिड पासून आपण तयार केला म्हणून त्याला म्हणणार तुम्ही ऍसिटिल क्लोराइड. पण तिसरा जो रिएजंट तुम्हाला दिला आहे, दॅट वन इज युअर SOCl2 थायोनिल क्लोराइड. मग त्याची जर रिॲक्शन घेतली तर CH3 C double bond OH acetic acid घेतोय आपण परत. Here it is reacted with thionyl chloride SOCl2. अगर रिॲक्शन कशा पद्धतीने येईल? OH निघून जाईल, त्याची जागा क्लोरीन घेईल, म्हणजे परत तुम्हाला कंपाऊंड मिळेल CH3 C डबल बॉन्ड OCl.
एक क्लोरीन तुम्ही याच्यातला यूज केलाय Cl2 मधला, SOCl2 मधला. दुसरा जो क्लोरीन आहे तो हायड्रोजन सोबत, हायड्रोजन आणि क्लोरीन HCl तयार होईल, तो गॅसियस फॉर्म मध्ये तयार होतो. आणि पुढचा जो बाय प्रोडक्ट तयार होतो बघा SO आणि इकडचा ऑक्सिजन, दॅट इज द इव्होल्युशन ऑफ SO2 गॅस टेक्स प्लेस. तर या ठिकाणी बघा ऍसिड क्लोराईड तर तुम्हाला मिळालाच, त्याच्यासोबत तुम्हाला HCl गॅस मिळाला, SO2 गॅस मिळाला. म्हणजे तिघं रिएजंट्सचा यूज करून PCl3, PCl5, SOCl2 तुम्ही ऍसिड क्लोराईड तयार करू शकता. मग तुम्हाला जर क्वेश्चन विचारला विच इज द बेस्ट रिएजंट टू प्रिपेअर दी ऍसिड क्लोराईड, ऍसिड क्लोराईड तयार करण्यासाठी सर्वात बेस्ट रिएजंट कुठला आहे ह्या तिघांपैकी? सिम्पली द आन्सर इज विच रिएजंट इज प्रिफर्ड? द प्रिफरेबल रिएजंट इज युअर SOCl2. अशी रिॲक्शन आपण मागच्या पण बघितली आहे, डार्झन्स रिॲक्शन आपण त्याला म्हटलं तर बघा. तर याच्यामध्ये SOCl2 हा प्रिफर्ड केला जातो. त्याचं कारण असं आहे कारण की हा SOCl2 ज्यावेळेस तुम्ही यूज करणार त्यावेळेस HCl गॅसियस फॉर्म मध्ये तयार झाला, SO2 हा सुद्धा तुमचा गॅसियस फॉर्म मध्ये तयार झाला. दोन बाय प्रोडक्ट जे आहेत ते गॅसियस फॉर्म मध्ये तुमचे तयार होतात. दॅरफॉर देयर इज नो नीड टू सेपरेट. जसं या ठिकाणी ह्या मेन प्रॉडक्ट तुम्हाला जो पाहिजे त्याला आणि बाय प्रॉडक्ट तुम्हाला सेपरेट करावा लागेल, इथं सेपरेशनची गरज नाही. म्हणून या ठिकाणी ही रिॲक्शन प्रिफर्ड केली जाते किंवा SOCl2 यूज केला जातो. समजा या ठिकाणी एखादा ऍसिड तुम्हाला दिलेला आहे, ॲरोमॅटिक ऍसिड आहे CH3C डबल बॉन्ड OH. बेन्झोइक ऍसिड, भरपूर वेळेस आपण हे बेन्झोइक ऍसिडचं एक्झाम्पल बघितलं आहे. याची रिॲक्शन समजा तुम्हाला कुठला तरी रिएजंट दिलेला आहे, सपोज हियर PCl5 इज गिवन. रिॲक्शन कशा बनेल बघा, इथून OH निघून जाईल, कंपाऊंड मिळेल तुम्हाला बेन्झीन रिंगला C डबल बॉन्ड OH च्या ऐवजी Cl, बेन्झॉइल क्लोराईड. जसा तुमचा ऍसिडिल क्लोराईड तयार झाला तसा हा काय बेन्झॉइल क्लोराईड. पण या ठिकाणी एक क्लोरीन आपण यूज केलाय, 5 मधला दुसरा क्लोरीन हायड्रोजन सोबत HCl तयार करेल आणि 2 क्लोरीन केले म्हणजे तुमचा PCl तर एक ऑक्सिजन. जसं या ठिकाणी बघितलं आपण POCl3. In this way there is a formation of your acid chloride takes place from the carboxylic acid by the action of PCl3, PCl5 or SOCl2, but the preferred reagent is your SOCl2. तर हे ऍसिड क्लोराईडचं फॉर्मेशन आपण बघितलं, सेकंड केमिकल प्रॉपर्टी फॉर युअर कार्बोक्सिलिक ऍसिड. त्याच्यानंतर आपल्याला बघा तिसरी प्रॉपर्टी बघायची आहे. जसं आपण दुसऱ्या प्रॉपर्टी मध्ये म्हटलं फॉर्मेशन ऑफ युअर ऍसिड क्लोराईड, तसं तिसरी जी प्रॉपर्टी आहे ह्या तिसऱ्या प्रॉपर्टीमध्ये, तिसऱ्या केमिकल रिॲक्शन मध्ये आपल्याला अशाच वेगळ्या कंपाऊंडचं फॉर्मेशन बघायचं आहे. अँड द फॉर्मेशन ऑफ that compound is nothing but your amide from your carboxylic acid. कार्बोक्सिलिक ऍसिड पासून आपल्याला आता तिसऱ्या रिॲक्शन मध्ये, तिसऱ्या केमिकल प्रॉपर्टी मध्ये अमाइड प्रिपेअर्ड करायचा आहे. therefore now consider the formation of amide. तिसरी प्रॉपर्टी जी आहे फॉर्मेशन ऑफ अमाइड. मग अमाइड केव्हा तयार होईल? जसं ऍसिड क्लोराईड केव्हा तयार झाला आपण लक्षात घ्या. ऍसिड क्लोराईड जेव्हा ऍसिडची रिॲक्शन तुम्ही PCl3, PCl5 किंवा SOCl2 सोबत केली, तर तसं या ठिकाणी जर तुम्हाला अमाइड तयार करायचं असेल तर अमाइड केव्हा तयार होईल? व्हेन कार्बोक्सिलिक ऍसिड रिॲक्ट्स विथ अमोनिया. म्हणून याला म्हटलंय आपण ऍक्शन ऑफ NH3 मीन्स युअर अमोनिया. अमोनियाची रिॲक्शन, बरोबर आहे. तर अमोनियाची रिॲक्शन कशा पद्धतीने ऍसिड सोबत करायची आहे? नाउ कन्सिडर हियर व्हेन अमोनिया रिॲक्ट विथ युअर कार्बोक्सिलिक ऍसिड आर C डबल बॉन्ड OH. दिस वन इज युअर कार्बोक्सिलिक ऍसिड. ह्याची रिॲक्शन जर आपण अमोनिया सोबत केली NH3 अमोनिया, तर पहिल्या स्टेप मध्ये या ठिकाणी ऍडिशन प्रोडक्ट तुम्हाला मिळेल. बघा या ठिकाणी हायड्रोजन NH3 कुठला ग्रुप तयार होईल? NH4. ओके, म्हणजे कंपाऊंड तयार होईल तुमचा
C डबल बॉन्ड O, बघा R C डबल बॉन्ड O NH4 या पद्धतीने तो कंपाऊंड तयार होईल. हे साइन दाखवलं तरी चालतील, नाही दाखवलं तरी पण चालेल. दिस वन इज युअर अमोनियम. NH4 म्हणजे काय? अमोनियम. आणि हा एवढा जो पार्ट आहे तो म्हणजे तुमचा कार्बोक्सिलेट. अमोनियम कार्बोक्सिलेट. आपल्याला तयार काय करायचं मित्रांनो, बघा आपल्याला अमाइड तयार करायचा आहे. हा जो अमोनियम कार्बोक्सिलेट आहे याला स्ट्रॉंगली तुम्हाला हिट करायचं आहे. when it is heated it loses the water molecule. तो याच्यातला वॉटर मॉलिक्यूल लूज करतो. बघा हा O NH4 जो आहे याच्यातलं जर वॉटर निघून गेला तर वॉटर निघणं म्हणजे काय? 4 हायड्रोजन पैकी 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन. H2O बाहेर पडला. H2O जर बाहेर पडला तर काय शिल्लक राहील बघा? R C डबल बॉन्ड O. इथला H2O जर बाहेर पडला तर N, ऑक्सिजन तर गेलाय, 4 पैकी 2 हायड्रोजन गेले, 2 शिल्लक राहिले, प्लस दिस H2O. तर हा जो कंपाऊंड तयार झाला R C डबल बॉन्ड NH2, this compound is called as the amide compound. ऍसिड अमाइड या ठिकाणी आपण तयार केला. जसं फॉर एक्झाम्पल समजा आपण एखादा ऍसिड घेतला CH3C डबल बॉन्ड OH, याची रिॲक्शन जर समजा आपण NH3 सोबत केली तर ऍडिशन प्रोडक्ट काय देईल बघा? CH3C डबल बॉन्ड O. हे एकत्र आलं तर NH4 होऊन जाईल NH4. मग जसं त्याला आपण नाव दिलं अमोनियम, हा पण अमोनियम आहे पण कार्बोक्सिलेटच्या ऐवजी काय म्हणणार त्याला? अमोनियम ऍसिटेट. दिस कंपाऊंड इज युअर अमोनियम ऍसिटेट. ऍसिटेट का म्हटलं असेल त्याला? इट इज फ्रॉम युअर ऍसिटिक ऍसिड, म्हणून त्याला आपण ऍसिटेट असं म्हटलंय. याला जर तुम्ही स्ट्रॉंगली हीट केलं तर वॉटर मॉलिक्यूल निघेल अँड इट गिव्स CH3C डबल बॉन्ड O NH2 प्लस दिस H2O. बघा वॉटर मॉलिक्यूल निघून गेला आणि तुम्हाला मिळाला ऍसिटिक ऍसिडचा अमाइड तुम्हाला मिळाला. दॅट इट इज कॉल्ड ॲज असेटामाइड. काय म्हणणार याला? असेटामाइड. इथं जर आपण फॉर्मिक ऍसिड घेतला असता तर बघा थोडासा बदल याच्यातच करून दाखवतो तुम्हाला मी. हा ऍसिटिक ऍसिड आहे म्हणून असेटामाइड. समजा या ठिकाणी मी H घेतला म्हणजे बघा कंपाऊंड काय तयार होईल तुमचा? HC डबल बॉन्ड OH. इथं पण कंपाऊंड तयार होईल HC डबल बॉन्ड ONH4 आणि इथं पण कंपाऊंड तयार होईल तुमचा HC डबल बॉन्ड ONH2. तर हा फॉर्मिक ऍसिड आहे HC डबल बॉन्ड OH. इथं जो कंपाऊंड तयार होईल तो तयार होईल तुमचा फॉर्मामाइड. लक्षात आलं? ऍसेटामाइड, फॉर्मामाइड. बेन्झोइक ऍसिड जर आपण घेतला असता तर बेन्झामाइड तयार झाला असता. म्हणजे इथं फक्त बदल काय राहिला असता? CH3 च्या ऐवजी बेन्झीनची रिंग. बेन्झोइक ऍसिड इथं जर OH असेल तर बेन्झोइक ऍसिड आणि शेवटी त्याचं कन्व्हर्शन ह्या अमाइड मध्ये झालं असतं आणि ह्या कंपाऊंडला म्हणणार तुम्ही बेन्झामाइड. इथं फक्त तुमचा रिॲक्टंट तुम्हाला चेंज करायचं आहे, प्रोडक्ट तुम्हाला फायनल त्या पद्धतीने मिळेल. लक्षात आलं? तर झालं अमाइड फॉर्मेशन. तर मित्रांनो बघा या ठिकाणी जसं तुम्हाला म्हटलं मी की आपण ह्या कार्बोक्सिलिक ऍसिड्सच्या प्रॉपर्टी बघतोय. कार्बोक्सिलिक ऍसिडची रिॲक्शन अमोनिया सोबत ऍडिशन प्रोडक्ट आणि शेवटी त्याला हिट केलं तर अमाइड. Direct amide can be obtained by using the reaction when this RC double bond OCl. बघा सेम कंपाऊंड आपण मागच्या रिॲक्शन मध्ये तयार केला ऍसिड क्लोराइड. When this acid chloride directly react with your ammonia NH3. NH3 ला मी थोडंसं वेगळं लिहिलं. Then again here reaction takes place. अशी सुद्धा रिॲक्शन होऊ शकते. HCl बाहेर पडेल आणि कंपाऊंड मिळेल तुम्हाला RC डबल बॉन्ड O NH2. अमाइड कंपाऊंड तुम्हाला मिळाला बघा. ऍसिड क्लोराइड इज कन्वर्टेड इनटू अमाइड बाय द रिॲक्शन ऑफ अमोनिया प्लस HCl बाहेर पडेल. तीच रिॲक्शन आहे. ऍसिडच्या ऐवजी आपण ऍसिड क्लोराइड घेऊन अमोनिया सोबत त्याची रिॲक्शन जर केली तर अमाइड कंपाऊंड तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो. तर इन दिस वे अमाइड कॅन बी ऑब्टेन्ड बाय युजिंग आयदर कार्बोक्सिलिक ऍसिड और बाय युजिंग ऍसिड क्लोराइड. कुठलाही एक रिएजंट तुम्ही यूज करून सहज आपण त्या ऍसिडचं कन्व्हर्शन अमाइड मध्ये करू शकतो. तर हे झालं
तिसरी प्रॉपर्टी तुमची ज्याच्यामध्ये आपण फॉर्मेशन ऑफ अमाइड बघितलं. बघा या अमाइडच्या फॉर्मेशनमध्ये एक इंटरेस्टिंग एक्झाम्पल तुम्हाला मी या ठिकाणी घेतोय. याचा यूज तुम्हाला पुढच्या चॅप्टरमध्ये करायचा आहे. हे एक्झाम्पल व्यवस्थित बघा. बघा तुम्हाला असं म्हटलं मी की जर आपण ॲसिटिक ॲसिड घेतलं तर असेटामाइड मिळतो, फॉर्मिक ॲसिड घेतलं तर फॉर्मिअमाइड मिळतो, बेन्झोइक ॲसिड सुद्धा मी तुम्हाला घेऊन दाखवलं आणि बेन्झामाइड तुम्हाला मिळाला. पण जर समजा एखादा ॲसिड तुम्हाला ह्या पद्धतीने दिलेला असेल, बेन्झीन रिंगला C≡OH ऍडजेसंट पोझिशनला दोनदा आहे बघा कार्बोक्सिलिक ग्रुप, हा डाय कार्बोक्सिलिक ऍसिड. असं पण एक्झाम्पल आपण घेतलाय मित्रांनो. सॉरी, दिस वन इज युअर थॅलिक ऍसिड. कुठला कंपाऊंड आहे? थॅलिक ऍसिड. हा जो थॅलिक ऍसिड आहे, when this thalic acid reacted with ammonia NH3, मग या थॅलिक ऍसिडची रिएक्शन आपल्याला NH3 सोबत करायची आहे. ऍक्शन ऑफ अमोनिया आपण बघतोय. कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप जे आहेत COH दोनदा आहेत, म्हणून तुम्हाला अमोनिया सुद्धा दोनदा घ्यावा लागेल. बघा दोनदा अमोनिया घेतला, ऍडिशन प्रोडक्ट तयार होईल, NH4 होऊन जाईल, हा पण NH4 होऊन जाईल, हा पण NH4 होईल. बघा रिॲक्शन झाल्यानंतर तुम्हाला ऍडिशन प्रोडक्ट मिळेल ONH4. जसं मागच्या एक्झाम्पल्स मध्ये बघितलं तेच ONH4 ऍडिशन प्रोडक्ट मिळाला, विच इज नोन ॲज NH4 आला म्हणजे तो अमोनियम असणार. दिस वन इज युअर अमोनियम थॅलेट. द कंपाऊंड इज नोन ॲज अमोनियम थॅलेट. पुढच्या स्टेप मध्ये आपण काय करतो, याला आपण हिटिंग करणार. हिटिंग जर केलं तर एवढा जो पार्ट आहे यातला वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडतो, याच्यातला पण वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडेल. दोघांमधला वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडल्यानंतर तुम्हाला कंपाऊंड कशा पद्धतीने मिळेल बघा. आता हियर द कंपाऊंड फॉर बाय इलिमिनेशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल. बघा हा ONH4 मधला वॉटर मॉलिक्यूल, याच्यामधला पण वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडेल आणि कंपाऊंड तुम्हाला मिळेल C≡O. यातला वॉटर जर निघाला तर हा झाला तुमचा आता NH2. याच्यातला वॉटर बाहेर पडला तर परत हा झाला तुमचा C≡O NH2. अमाइड कंपाऊंड तुम्हाला मिळाला आणि याला म्हणणार तुम्ही दिस कंपाऊंड इज कॉल्ड ॲज थॅलमाइड. काय नाव आहे कंपाऊंडचं? थॅलमाइड. प्लस 2 टाइम्स H2O मॉलिक्यूल बाहेर पडला, 2 वॉटर मॉलिक्यूल्स बाहेर पडले. मग हा जो थॅलमाइड आहे इथपर्यंत रिॲक्शन तुमची अमाइड फॉर्मेशन झालं, जे आपण मागच्या दोघं तिघं रिॲक्शन मध्ये बघितलं. ॲसिटिक ॲसिडचं कन्वर्शन आपण ॲसेटामाइड मध्ये केलं, फॉर्मिक ॲसिडचं कन्वर्शन आपण फॉर्मिअमाइड मध्ये केलं, बेन्झोइक ॲसिडचं कन्वर्शन आपण बेन्झामाइड मध्ये केलं, थॅलिक ॲसिडचं कन्वर्शन आपण थॅलमाइड मध्ये केलं. पण इथं रिॲक्शन मात्र स्टॉप होत नाही. when this compound is heated, ह्या कंपाऊंडला जर आपण हीट केलं तर रिॲक्शन कशा पद्धतीने बघा. हे जे H2O मॉलिक्यूल आहे इकडे मी लिहितोय 2 टाइम्स H2O मॉलिक्यूल बाहेर पडलाय. आता हा जो तुमचा अमोनिया NH2 ग्रुप आहे, याच्यातला NH2 ग्रुप, याच्यातला NH2 ग्रुप, लक्ष द्या व्यवस्थित. तर याच्यातला H2 2 हायड्रोजन आणि याच्यातला 1 हायड्रोजन, असा NH3 म्हणजे अमोनिया मॉलिक्यूल बाहेर पडतो. अमोनिया जर बाहेर पडला इकडे फक्त नायट्रोजन राहिला, इकडे तुमचा NH शिल्लक राहिला, सॉरी NH2. NH2 अमोनिया बाहेर पडेल. दोघा हायड्रोजन मी सेपरेट लिहिले, तुम्हाला लवकर समजलं पाहिजे, लक्ष द्या व्यवस्थित. दोघांचे हायड्रोजन मी सेपरेट दिले. यातला अमोनिया मॉलिक्यूल आपल्याला इलिमिनेट करायचा आहे, बाहेर काढायचा आहे. अमोनिया मॉलिक्यूल कसा बाहेर पडेल बघा. अमोनिया म्हणजे NH3. तर या पद्धतीने हा NH2 आणि इकडचा H असा अमोनिया बाहेर पडला. मग अमोनिया बाहेर पडल्यानंतर कंपाऊंड काय मिळेल बघा. हिअर द कंपाऊंड फॉर्म इज बघा बेंझीनची रिंग ॲज इट इज असणार. त्याच्यानंतर हा C≡O ग्रुप, इकडे पण असेल तुमचा हा C≡O ग्रुप. अमोनिया बाहेर पडला, NH शिल्लक राहिलाय NH. नायट्रोजनची व्हॅलेन्सी 3, एक व्हॅलेन्सी बाकी राहिली आहे.
कार्बनची व्हॅलन्सी 4, त्याची पण एक व्हॅलन्सी बाकी राहिली, 1 2 3 पूर्ण आहे. मग इथं एक नवीन कार्बन नायट्रोजन बॉन्ड तयार होईल प्लस NH3 गॅस जो आहे तो इलिमिनेट होईल, बाहेर पडेल. हा जो कंपाऊंड तयार झाला इथपर्यंत तुमचा अमाइड फॉर्मेशन आहे आणि याला म्हणणार तुम्ही थॅलिमाइड कंपाऊंड. हा सुद्धा अमाइडच आहे. इन दिस वे जर तुम्ही डायकार्बोक्सिलिक ऍसिड घेतला, पर्टिक्युलरली थॅलिक ऍसिड घेतला, तर एक स्टेप एक्स्ट्रा जी वाढेल आणि फायनली तो थॅलिमाइड मध्ये कन्वर्ट होईल. तर याला तुमचं थर्ड रिएक्शन दॅट विल द अमाइड फॉर्मेशन रिएक्शन किंवा फॉर्मेशन ऑफ अमाइड. त्याच्यानंतर चौथी रिएक्शन आपल्याला बघायची आहे. जसं आपण ऍसिड क्लोराइड तयार केला, जसं आपण अमाइड तयार केला, तसं फोर्थ रिएक्शन आहे. and that fourth reaction is the formation of अनहायड्राइड ऍसिडचं कन्व्हर्शन अनहायड्राइड मध्ये करायचं आहे. याच्यात काय करतो आपण, when two molecules of carboxylic acid, लक्ष द्या रिएक्शन कशाबद्दल लिहितो मी, when two molecules of carboxylic acid, बघा दोनदा घेतलाय, when two molecules of carboxylic acid are heated in the presence of dehydrating agent like as your P2O5 or concentrated H2SO4, then these two molecules undergoes the dehydration, elimination of water molecule. त्यातला वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडेल आणि कंपाऊंड तयार तुमचा R C डबल बॉन्ड O. लक्षात येत आहे, R C डबल बॉन्ड O, परत हा R C डबल बॉन्ड O. हा जो ऑक्सिजन आहे या दोघं कार्बनची व्हॅलन्सी सॅटिस्फाय करेल आणि हा वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडेल. अशा पद्धतीने हा तुमचा कंपाऊंड जो तयार होईल त्या कंपाऊंडला म्हणणार तुम्ही ऍसिड अनहायड्राइड. बघा आता या एक्झाम्पल मध्ये आपण कार्बोक्सिलिक ऍसिडचे 2 मॉलिक्यूल घेतले आहेत. मग ह्या 2 मॉलिक्यूल मधून वॉटर मॉलिक्यूल तुम्हाला इलिमिनेट करायचं आहे. मग याच्यात जर समजा आपण ऍसिटिक ऍसिड घेतलं तर काय चेंज करणार पण मित्रांनो, बघा तुम्ही इथं आपण फक्त R च्या ऐवजी घेणार CH3. R च्या ऐवजी जर CH3 घेतला तर इथं सुद्धा तुम्हाला R च्या ऐवजी CH3 मिळणार. ऍसिड अनहायड्रेटच्या ऐवजी त्याला म्हणणार तुम्ही ऍसेटिक, कारण की ऍसिटिक ऍसिड घेतला आपण ऍसेटिक अनहायड्राइड. इथं जर आपण फॉर्मिक ऍसिड घेतला तर त्याला म्हणणार तुम्ही फॉर्मिक अनहायड्राइड. लक्षात आलं. तर ह्या पद्धतीने आपण सहज अनहायड्राइड तयार करू शकतो. बट द ड्रॉबॅक ऑफ दिस मेथड इज दॅट, ह्या मेथडचं ड्रॉबॅक काय, दिस मेथड इज रिव्हर्सिबल इन नेचर. म्हणजे हा जो H2O तयार झालाय हा H2O सहज ह्या अनहायड्राइड मध्ये ऍड होतो आणि तो अनहायड्राइड मध्ये जर ऍड झाला तर तुम्हाला ऍसिड मिळणार. जसं तसं तुम्हाला ऍज इट इज ऍसिड मिळेल. हा रिव्हर्सिबल प्रॉब्लेम आहे किंवा रिव्हर्सिबल रिएक्शन आहे. इट इज अ ड्रॉबॅक, इट इज अ प्रॉब्लेम असोसिएटेड विथ दिस रिएक्शन. बरोबर आहे. आणि इथं जे 2 ऍसिडचे मॉलिक्यूल तुम्ही घेतले तुम्हाला इथं दोघं सिमिलर सेम ऍसिडचे मॉलिक्यूल घ्यावे लागणार. इथं तुम्हाला दोघं अल्किल ग्रुप सारखेच मिळतील. मग हा ड्रॉबॅक तुम्हाला मिनिमाइज करायचा आहे, काढून टाकायचा आहे. तुम्ही कसं काढणार, तर बघा या ठिकाणी 2 ऍसिडचे मॉलिक्यूल आपण घेतले, त्याच्याऐवजी जर आपण वन ऑफ द मॉलिक्यूल जर आपण RC डबल बॉन्ड Cl चा घेतला, म्हणजे ऍसिड क्लोराइडचा घेतला जो आपण दुसऱ्या रिएक्शन मध्ये प्रिपेअर केला, आणि एक मॉलिक्यूल घेतला आपण बघा RC डबल बॉन्ड OH, ऍसिड झाला. OH च्या ऐवजी आपण काय केलं, त्याचा सोडियम साल्ट घेतला किंवा पोटॅशियम साल्ट आपण घेतला. आणि मग ह्या दोघांना जर तुम्ही हीट केलं, ऍसिड क्लोराइड and sodium salt of acid, then here there is elimination of this NaCl takes place. हा NaCl बाहेर पडेल आणि कंपाऊंड तयार तुमचा RC डबल बॉन्ड O, परत RC डबल बॉन्ड O, आणि हा जो ऑक्सिजन असेल त्या दोघं कार्बनच्या व्हॅलन्सीज सॅटिस्फाय करेल, त्याच्या पण दोघं व्हॅलन्सी पूर्ण होतील आणि हा NaCl बाहेर पडेल. मग असं केल्यानंतर फायदा काय, तर रिव्हर्सिबल रिएक्शन होणार नाही. इथे एक लिमिटेशन
नलिफाय झालं, न्यूट्रल झालं, काढून टाकला आपण. आणि दुसरं इथं तुम्ही CH3 घेतला तर इथं तुम्ही C2H5 घेऊ शकतात. वेगवेगळे अल्किल ग्रुप तुम्ही घेऊ शकता. इथं मात्र तुम्हाला दोघं अल्किल ग्रुप जे होते ते सारखेच घ्यावे लागणार होते. म्हणजे या ठिकाणी साल्ट ऑफ ॲसिड तुम्ही यूज केल्यानंतर आणि ॲसिड क्लोराईड यूज केल्यानंतर तुम्हाला रिव्हर्सिबल प्रॉब्लेम पण येणार नाही. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही दोघं जे अल्किल ग्रुप आहेत, दोघं अल्किल ग्रुप तुम्ही डिफरंट जरी घेतले तरी सहज तुमची रिॲक्शन ही कॅरी आउट होऊ शकते. तरी झाली फोर्थ रिॲक्शन. याच्यामध्ये तुम्ही वेगळे एक्झाम्पल जर घेतले, CH3 घेतला तो ॲसिड क्लोराईड होऊन जाईल, इथं H घेतला तर तो सोडियम फॉर्मेट होईल. कुठलेही एक्झाम्पल आपल्या पद्धतीने आपण चेंज करू शकतो आरच्या ऐवजी. पण ही चौथी रिॲक्शन बघितली आपण, फॉर्मेशन ऑफ अनहायड्राइड. त्याच्यानंतर फिफ्थ रिॲक्शन आपल्याला बघायची आहे, डिकार्बोक्सिलेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. फिफ्थ रिॲक्शन इज युअर डिकार्बोक्सिलेशन. ऑलरेडी ही रिॲक्शन आपल्याला 11वी असताना गेलेली आहे. डिकार्बोक्सिलेशन ऑफ, लक्ष द्या व्यवस्थित, डिकार्बोक्सिलेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. डिकार्बोक्सिलेशनचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. जसं डिहायड्रेशन म्हणजे एलिमिनेशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल, डिहायड्रोजिनेशन म्हणजे हायड्रोजन एलिमिनेट करायचं. इथं डिकार्बोक्सिलेशन असा शब्द वापरला आहे. डिकार्बोक्सिलेशन मीन्स रिमूव्हल ऑफ CO2 मॉलिक्यूल. अशी रिॲक्शन ज्याच्यामध्ये CO2 गॅस बाहेर पडेल, दॅट रिॲक्शन इज कॉल्ड ॲज युअर डिकार्बोक्सिलेशन रिॲक्शन. पण इथं मात्र आपल्याला कार्बोक्सिलिक ॲसिडच्या ऐवजी सोडियम साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड घ्यायचं आहे. मग जर समजा आपण सोडियम साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड घेतला, RC double bond OONA. This is a sodium salt of carboxylic acid. When this sodium salt of carboxylic acid is heated with soda lime. 11वी असताना तुम्हाला सोडा लाईम काय असतो तो गेलेला आहे मित्रांनो. सोडा लाईम इज द मिक्सचर ऑफ NaOH and CaO. ह्या दोघांचं जे मिक्सचर असेल, ह्या दोघांच्या मिक्सचरला आपण सोडा लाईम म्हणणार. हे दोघांचं जे मिक्सचर आहे 3:1 प्रपोर्शन मध्ये. मग हे जेव्हा तुम्ही हीट करणार त्यावेळेस मग रिॲक्शन कशा पद्धतीने होईल, एवढा कंपाऊंड बाहेर पडेल. हा जो हायड्रोजन आहे या R मध्ये ऍड होईल, म्हणजे तो RH तयार होईल. RH म्हणजे कुठला कंपाऊंड असतो तुम्हाला माहिती असेल, बर्फीड्स आपण शिकलोय. RH इज नथिंग बट हायड्रोकार्बन विच इज युअर अल्केन. CnH10+2 अल्केन. RR अल्केन जो वर्ड सिंथेसिस मध्ये तयार होतो. आणि तिसरा RH हा पण तुमचा अल्केन आहे. प्लस हा जो कंपाऊंड बाहेर पडला बघा, त्याला कसं लिहिणार तुम्ही. दिस कंपाऊंड इज युअर Na2 दोनदा Na, कार्बन Na2C आणि ऑक्सिजन 1 2 3 Na2CO3. पण हाय टेम्परेचर असल्या कारणाने हा जो Na2CO3 आहे इट स्प्लिट्स और डिकम्पोज इनटू Na2O अँड CO2. ह्या Na2CO3 चं कन्व्हर्शन शेवटी कशामध्ये होतं, Na2O मध्ये आणि CO2 मध्ये. म्हणजे शेवटी CO2 गॅस बाहेर पडतो. CO2 गॅस बाहेर पडला म्हणून त्या रिॲक्शनला म्हटलं आपण डिकार्बोक्सिलेशन रिॲक्शन. नाउ कन्सिडर द एक्झाम्पल. इथं जो अल्केन तुम्हाला मिळेल, this hydrocarbon, this alkane contain 1 carbon atom less as compared to your salt of acid. Salt of acid पेक्षा 1 कार्बन कमी असणारा कंपाऊंड तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. बघा ते एक्झाम्पल घेऊ बघू आपण. सपोज हियर the compound given is CH3 C double bond ONA, sodium acetate. When it is reacted with soda lime, या दोघांचं मिक्सचर, देन हिअर एलिमिनेशन ऑफ Na2CO3 takes place. हा जो हायड्रोजन आहे या CH3 मध्ये ऍड होईल. ते तुम्हाला CH4 मिळेल प्लस Na2O प्लस CO2 डायरेक्ट लिहिल्यामध्ये Na2O प्लस CO2. मिथेन तुम्हाला मिळाला. बघा याच्यामध्ये कार्बनची संख्या आहे 2, इथं कार्बन आहे एकच. 1 कार्बन कमी असणारा अल्केन हायड्रोकार्बन तुम्हाला मिळतो. पण जसं या ठिकाणी आपण सोडियम साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड घेतलं, सोडियम साल्ट ऑफ ऍसिटिक ऍसिड, सोडियम ऍसिटेट घेतलं,
तसंच जर समजा आपण ह्या रिॲक्शन मध्ये सोडियम साल्ट ऑफ बेन्झोइक ऍसिड जर घेतलं, सोडियम साल्ट ऑफ बेन्झोइक ऍसिडलाच काय म्हणणार, सोडियम बेन्झोएट. दिस इज अ सोडियम बेन्झोएट, सोडियम साल्ट ऑफ बेन्झोइक ऍसिड. व्हॉट हॅपन्स हियर, एलिमिनेशन ऑफ अगेन Na2CO3 एवढा कंपाऊंड बाहेर पडेल. प्रत्येक ठिकाणी तोच जाणार. Na2CO3, Na2CO2, CO2 बाहेर पडेल, डिकार्बोक्सिलेशन होईल. आणि हा जो हायड्रोजन आहे, इथला जो हायड्रोजन आपण काढलाय बेंझिन रिंग, हा एवढी रिंग म्हणजे काय, C6H5, त्याच्यामध्ये एक हायड्रोजन ऍड होईल. हा C6H6 तुमचा तयार होईल, बेंझिन तुमचा तयार होईल. आणि इथं बाहेर पडणारा कंपाऊंड जो असेल तो असेल तुमचा Na2O प्लस CO2. तर बघा परत, हा टोटल 7 कार्बनचा कंपाऊंड आहे. 6 कार्बन बेंझिनचे आणि हा 7वा इथं 6 कार्बनचा हायड्रोकार्बन बेंझिन तुम्हाला मिळाला. तर अशा पद्धतीने डिकार्बोक्सिलेशन रिॲक्शन जी आहे कार्बोक्सिलिक ऍसिड साठी जी, ते आपण सहज सांगू शकतो. आणि आता शेवटची रिॲक्शन ह्या चॅप्टर मधली, दॅट वन इज द रिडक्शन ऑफ युअर कार्बोक्सिलिक ऍसिड. कार्बोक्सिलिक ऍसिडचं रिडक्शन आपल्याला करायचं आहे. रिडक्शनचे डेफिनेशन्स भरपूर वेळेस आपण बघितलंय. ऍडिशन ऑफ हायड्रोजन, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, गेन ऑफ इलेक्ट्रॉन, ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट किंवा डिक्रीज इन द ऑक्सिडेशन नंबर. बघा 6 नंबरची रिॲक्शन आहे. 6th रिॲक्शन इज युअर रिडक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड्स. रिडक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड्स. आता कार्बोक्सिलिक ऍसिडचं रिडक्शन करायचं आहे, म्हणजेच तुम्हाला थोडक्यात हा जो COOH ग्रुप आहे, या COOH ग्रुपचं रिडक्शन करायचं आहे. बघा हा जो COOH ग्रुप आहे हा सहज रिड्यूस होणारा ग्रुप नाही. जर तुम्ही स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट वापरला, NaBH4 सोडियम बोरोहायड्राइड, याचा यूज करून जर तुम्ही याला रिडक्शन करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा हा कार्बोक्सिलिक ग्रुप रिड्यूस होत नाही. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, तुम्हाला एंट्रान्स मध्ये विचारलं जातं. सोडियम बोरोहायड्राइड स्ट्रॉंग रिड्यूसिंग एजंट डज नॉट रिड्यूसेस द कार्बोक्सिलिक ग्रुप. मग याच्याऐवजी when this carboxylic group is reduced by using powerful reducing agent, and that one is your lithium aluminum hydride. जर आपण पॉवरफुल रिड्युसिंग एजंट यूज केला तर कार्बोक्सिलिक ऍसिडचं रिडक्शन होईल. अँड हियर इट इज कन्व्हर्टेड इनटू primary alcohol. Means here carboxylic group is reduced by powerful reducing agent like as lithium aluminum hydride and it gives primary alcohol. बघा B2H6 असा एक कंपाऊंड आहे. हा जो B2H6 आहे डायबोरॅन, हा डायबोरेन जो आहे तो कार्बोक्सिलिक ऍसिडला रिड्यूस करतो. इट कॅन ऑल्सो रिड्यूस द कार्बोक्सिलिक ऍसिड. पण इस्टर ग्रुप असेल, हा COH ग्रुपला रिड्यूस करू शकतो. इट कॅन रिड्यूस द COH ग्रुप, बट इट डज नॉट रिड्यूसेस द इस्टर ग्रुप, इट डज नॉट रिड्यूसेस द नायट्रो ग्रुप, इट डज नॉट रिड्यूसेस द हॅलोजन. ह्या तिघांना मात्र हा रिड्यूस करत नाही. बघा कुठल्या कुठल्या ग्रुप सांगितलं मला मी, NO2, इस्टर किंवा हॅलोजन, ह्या तिघांना मात्र हा जो कंपाऊंड आहे B2H6 तो रिड्यूस करू शकत नाही. इथं आपल्याला आता रिडक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड्स बघायचे बाय युजिंग द पॉवरफुल रिड्युसिंग एजंट दॅट वन इज युअर लिथियम अल्युमिनियम हायड्राइड इनटू युअर प्रायमरी अल्कोहोल. फॉर एक्झाम्पल, सपोज डायरेक्ट एक्झाम्पल घेतोय मी. Suppose here the carboxylic acid given is your acetic acid when it is reduced by using lithium aluminum hydride. Acidic medium आपण यूज करतो. It adds 4 hydrogen atom. आता प्रायमरी अल्कोहोल मध्ये याचं कन्व्हर्शन कशा पद्धतीने होईल, तिथून बॉन्ड ब्रेक होऊन जाईल. ह्या कार्बन मध्ये 2 हायड्रोजन ऍड देईल. ह्या कार्बनला जर 2 हायड्रोजन ऍड झाले आउट ऑफ 4 हायड्रोजन तर कंपाऊंड काय तयार होतोय, CH3. ह्या कार्बनला हा ऑक्सिजन निघून गेलाय,
CH3 CH2OH CH2OH त्याला मिळतो आला प्रायमरी अल्कोहोल. 4 पैकी 2 हायड्रोजन आपण ऍड केला H2 आणि 2 हायड्रोजन ऑक्सिजन सोबत म्हणजेच तुमचा वॉटर मॉलिक्यूल या ठिकाणी तयार झाला. इन दिस वे the carboxylic acid is converted into the primary alcohol. Okay, याच्यामध्ये एक वेल नोन एक्झाम्पल तुम्हाला सांगतोय मी. सपोज दॅट the carboxylic acid ज्याच्यामध्ये रिंग असेल असा कार्बोक्सिलिक ऍसिड तुम्हाला दिलेला आहे. असं एक्झाम्पल्स आपण नॉमेनक्लेचर मध्ये घेतलंय. सायक्लोप्रोपेन या कंपाऊंडचं नाव काय? सायक्लोप्रोपेन कार्बोक्सिलिक ऍसिड. When this cyclopropane carboxylic acid is reduced by using lithium aluminum hydride H3O positive hydronium ion. परत या ठिकाणी काय होणार बघा, 2 हायड्रोजन या ठिकाणी त्या कार्बनला ऍड होतील. Therefore here the compound form is, मग इथं 2 हायड्रोजन ऍड झालंय, याचं कन्वर्शन CH2 मध्ये झालं, त्याला हा OH ग्रुप हटायचा आहे. प्लस याच्या सोबत 2 हायड्रोजन, there is a formation of your water molecule takes place. पण जसे याला नाव दिलं आपण सायक्लोप्रोपेन कार्बोक्सिलिक ऍसिड, तसं त्याला काय म्हणणार मग? इट्स युअर सायक्लोप्रोपिल. एवढा जो ग्रुप आहे सायक्लोप्रोपिल आणि एवढा जो आहे एक कार्बनचा अल्कोहोलला काय म्हणतो आपण? दिस वन इज युअर मिथॅनॉल. सायक्लोप्रोपिल मिथॅनॉल. तर अशा पद्धतीने कार्बोक्सिलिक ऍसिडचं आपण रिडक्शन करू शकतो. तर मित्रांनो, त्याला रिॲक्शन्स ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड 6 वेगळ्या रिॲक्शन्स. ऍसिडिक प्रॉपर्टी पहिली सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी, खूप लेंथी प्रॉपर्टी, खूप मोठी, पण खूप क्वेश्चन पण त्याच्यावर विचारले जातात. दुसरी प्रॉपर्टी, ऍसिड क्लोराईड कसं तयार करणार? फॉर्मेशन ऑफ ऍसिड क्लोराईड, फॉर्मेशन ऑफ अमाइड्स, त्याच्यानंतर फॉर्मेशन ऑफ अनहायड्राइड्स, त्याच्यानंतर रिडक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आणि त्याच्या अगोदरची प्रॉपर्टी आपण बघितली डिकार्बोक्सिलेशन. तशा 6 वेगळ्या प्रॉपर्टीज आपल्याला या ठिकाणी दिलेल्या होत्या. तर इथं रिॲक्शन्स ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड्स तुमचं संपलंय आणि याच्या सोबतच हे जे चॅप्टर आहे हे चॅप्टर पण तुमचं या ठिकाणी संपलंय. ह्या चॅप्टरच्या टेस्ट तुम्हाला मी व्हॉट्सअपला पाठवेल, त्या तुम्ही स्वतः सॉल्व करायचं. त्याच्या आन्सर शीट पर्सनली माझ्या व्हॉट्सअप नंबरला द्यायचं, मी चेक करून तुम्हाला लगेच त्याचे मार्क्स वगैरे कळवणार आहे. मित्रांनो, चॅप्टरचं स्टडी व्यवस्थित करा. साधारणतः 3 पार्ट्समध्ये आपल्याला ह्या चॅप्टरचा स्टडी करायचा. कुठले ते 3 पार्ट असतील तुम्हाला इन डिटेल मी व्हॉट्सअपला सांगेल. व्यवस्थित सर्व व्हिडिओज जे असतील 14, 15, 16 जे काही व्हिडिओ आपले झाले असतील या चॅप्टरचे ते व्यवस्थित परत रिव्ह्यू करा, रिपीटेड त्याला बघत राहा, तुम्हाला सर्व गोष्टी समजतील. मित्रांनो, परत एकदा सांगतो, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल ज्यांचं सबस्क्राईब करायचं बाकी असेल मित्रांनो ते लवकर सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी आपण थांबणार. थँक्यू, बाय.